महाराज युगपुरुष महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचं प्रतिष्ठा सन्मान अशा शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि अर्थात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि जगभरात ती साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला इतिहास निर्माण करून दिला। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्राला इतिहास असं आहे असं आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांमुळे, बाकी सगळ्यांना भूगोल आहे। आणि अशा शिवाजी महाराजांच्या विचाराशी या महाराष्ट्रानं कायम इमान राखावं अशी आमच्या सगळ्यांची भूमिका असते। हे राज्य शिवाजी महाराजांच्या नावानं चाललं आहे, पण विचारानं चाललं आहे का हा कायम प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झाला। तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माचे आणि पंथाचे आहेत आणि हे आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे पथ्य। त्यांनी दिलेला विचार जो आहे तो अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे आणि गद्दारी आणि बेईमानी विरुद्ध हल्लाबोल करण्याचा आहे, जो शिवाजी महाराजांनी केला। शिवाजी महाराजांच्या ज्याला आपण स्वकीयात म्हणतो बेईमान आणि गद्दार होते। शिवाजी महाराजांची पहिली लढाई ही चंद्रराव मोरेंशी झाली, औरंगजेबाशी नाही किंवा कुठल्या खानाशी नाही। आधी शिवरायांनी आपल्या आसपासचे जे बेईमान आणि गद्दार होते त्यांना तलवारीचं पाणी दाखवलं आणि मग ते मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी मोकळे झाले। महाराष्ट्र पथ्य आधी पाळतो। आता तुमचा जो प्रश्न आहे कल्याणचा, काय वादग्रस्त देखावा असू शकतो? छत्रपती शिवजयंतीच्या निमित्तानं तिकडल्या आमच्या शिवसैनिकांनी एखादा देखावा निर्माण केला असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा सरकारनं आक्षेप घ्यावा असं काय आहे? ज्याच कल्याणला कधी अफजल खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी शाहिस्ते खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी अन्य काही चित्रांवरून वाद झाले। आता जर कोणी या महाराष्ट्रातली गद्दारी बेईमानी जी शिवरायांना कधीच मान्य नव्हती त्याच्यावर काही देखावा किंवा चित्र निर्माण केला असेल तर पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। या देशामध्ये अजून लोकांच्या जीवनावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विशेषतः शिवरायांच्या कार्यक्रमावरती सेन्सॉरशिप लादल्याचं जाहीर केलेलं नाही। पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचं कालचं एक पॉडकास्ट ऐकावं। जरा तुम्ही काय पॉडकास्ट वगैरे म्हणताय, मोदींनी फार जोरदारपणे सांगितलेलं आहे की टीका सहन केली पाहिजे। टीका सहन करणं हे लोकशाहीचं महत्त्वाचं अंग आहे। मग जर कोणी टीका जरी केली असेल कार्यक्रमातून तर पोलिसांनी ते देखावे उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही। याचा अर्थ पोलीस सरकारचे आदेश पाळत नाहीत, पोलीस बंड करत आहेत। बोला राऊसाहेब, आणखी एक विषय होता की NCP शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे की 100 दिवसात एक बळी गेलेला आहे, 6 महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य होणार नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल। आता हे मी कसं काय सांगू? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत। मुंडे यांचा बळी गेला, अजून काही अशा प्रकारचे। आता मी सांगतो ना तुम्हाला, जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहेत कोट्यवधी रुपयाचे, हे अत्यंत गंभीर आहे। जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले, हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार आणि मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का?
नाव लक्षात ठेवा, जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत. माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत त्या लुटमारीवर. असे मंत्री सरकारमध्ये आहेत. असे हे एक नाहीत रावण, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं आहे, बिघडवलेलं आहे. अशा मंत्र्यांची बळी जाणारच. आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत, त्यांचा मी आभारी आहे. राऊतसाहेब, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं आहे जे वादग्रस्त बनतं आहे. ते असं म्हणतात की औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर आहे. बघा, भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत कपट आणि कारस्थानाची आहे. कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या 10 वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीनं, ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणलं. आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं, विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं, मित्रपरिवाराचा छळ करणं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हल्ले करणं, हल्ले घडवणं, बदनामी करणं. हे सत्य आहे की या देशातल्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केला. हे सत्य आहे. नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, महाराष्ट्रात अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे. मागच्या 5 वर्षात हे आम्ही अनुभवलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारत जयकुमार रावल यांच्यावरती टीका करण्यात येते. 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलंय असं संजय राऊत म्हणाले. आहे ना, त्यांचा विचार तुम्ही मान्य करा की सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य बनवलं. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य बनवलं, हिंदवी स्वराज्य बनवलं, म्हणून हे राज्य निर्माण झालं आणि टिकलं. अशा प्रकारे ज्या प्रकारे आज देवेंद्र फडणवीस शिवरायांचं नाव घेऊन किंवा मोदीजी शिवरायांचं नाव घेऊन राज्य करतायत, तसं राज्य त्यांनी कधी केलं नव्हतं. धन्यवाद. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. चंद्रकांत रघुवंशी आपण हिंदी में कर रहे हैं. अग्रलेख वाचा सामनाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो नेहमी. आमच्या अंगावर त्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे. ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का, ते हे करतायत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला ना. इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अफजलखानाचा कोथळा काढला. त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला. हे ड्युटी पोरं आहेत सगळी, ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात. इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे. हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजे. हा इतिहास आहे आमचा, हा आमचा शौर्याचा इतिहास आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है, दूसरी तरफ औरंगजेब की कब्र को लेकर
आज विश्व हिंदू परिषद और बजरंग दल वाले आंदोलन कर रहे हैं, उनका आंदोलन करने की जरूरत क्या? छत्रपति शिवाजी महाराज की जयंती एक महान युग पुरुष थे, योद्धा थे। सिर्फ महाराष्ट्र नहीं, देश नहीं, पूरे विश्व में छत्रपति शिवाजी महाराज को मानवंदना दी जाती है। एक योद्धा थे, किसके सामने झुके नहीं, और जो गद्दार थे, जो बेईमान थे, उनको कभी बख्शा नहीं। ये इतिहास इस महाराष्ट्र का और देश का रहा है। प्रेरणादायक व्यक्तिमत्व था। उनकी लड़ाई औरंगजेब से हुई, और भी मुगल या और राजाओं से हो गई देश के लिए, स्वराज्य के लिए। महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र जरूर है। मैं मानता हूँ ये मराठों की एक शौर्य का स्मारक है। इतिहास को पता चलना चाहिए आने वाले पीढ़ियों को कि महाराष्ट्र किस तरह से छत्रपति शिवाजी महाराज और मराठे आक्रामक जो थे उनसे लड़ते रहे, लेकिन वो जो आक्रामक थे वो महाराष्ट्र के ऊपर, शिवाजी महाराज और मराठों के ऊपर विजय नहीं प्राप्त कर पाए। उनकी कब्र इस महाराष्ट्र में बनानी पड़ी। ये इतिहास है, ये इतिहास वैसा ही रहना चाहिए। लेकिन कुछ लोग अब नए नए हिंदुत्ववादी पैदा हुए हैं, नए नए मुल्ला है, हाँ, ये नए नए लोग हैं, उनको क्या इतिहास का पता है? कोई अरे महंगाई के ऊपर बोलो, किसानों की आत्महत्या हो रहे हैं उनके ऊपर आप आंदोलन करो। महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवरायांमुळे आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर आज होणाऱ्या आंदोलनावरती संजय राऊत यांच्याकडून आता टीका केली जाते। शिवरायांचे विचार हे अन्यायाविरुद्ध लढण्याचे आहेत, तर महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवरायांमुळे असल्याचं संजय राऊत म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।